यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 2 भागांमध्ये भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाच्या कारणांची चर्चा करतो आहोत। आज आपण उर्वरित कारणांकडे वळणार आहोत। आपण राष्ट्रवाद ही भावना किंवा मानसिकता भारतामध्ये 19व्या शतकाच्या मध्यावर जी उदयाला आली, ज्याची परिणती भारतीय स्वातंत्र्य लढा असा उल्लेख केला। हा एवढा व्यापक लढा ज्या भावना किंवा मानसिकतेतून उदयाला आला, ती भावना किंवा मानसिकता टेंडन्सी याच्या मुळाशी काय कारण आहेत त्याची आपण चर्चा करतो आहोत। त्यामध्ये आपण सुरुवातीला काही ब्रिटिश राजवटीचा तो कसा परिणाम होता, आणि असं म्हटलं जातं की त्यामुळेच म्हटलं गेलेलं आहे की इंडियन नॅशनॅलिझम वॉज द चाइल्ड ऑफ ब्रिटिश राज। म्हणजे भारतीय राष्ट्रवाद हा ब्रिटिश राजवटीचा अपत्य आहे आणि यात सत्यता आहे। मुळात राष्ट्र ही संकल्पनाच आधुनिक असल्यामुळं आमच्यामध्ये अगोदरच राष्ट्रवाद होता असं म्हणण्याला काही अर्थ नाही। तर आपण पुढच्या मुद्द्यांकडे वळूयात की प्रेस आणि नॅशनल लिटरेचर, वृत्तपत्र आणि राष्ट्रीय साहित्य हे राष्ट्रवादाच्या उदयासाठी कसं कारणीभूत ठरलं। मला माहीत आहे, भारतामध्ये वृत्तपत्राचा श्रीगणेशा प्रारंभ बंगालमध्ये हिकी नावाच्या व्यक्तीने केला। हिकीनं बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र काढलं आणि तिथून भारतामध्ये वृत्तपत्राचा प्रारंभ झाला। आता ही वृत्तपत्र जरी 1870 मध्ये इथं सुरू झाली असली आणि प्रारंभीची काही वृत्तपत्र जरी ब्रिटिश धार्जिणी असली, ब्रिटिश हितसंबंधांचं रक्षण करणारी, नवे ब्रिटिश राजवटीचं गुणगान गाणारी, आणि प्रामुख्याने ती इंग्रजीमध्ये होती। मग ती पण याच्यानंतर जी काही वृत्तपत्र इथं सुरू झाली आणि त्या वृत्तपत्रांनी भारतामध्ये एक राष्ट्रीय स्वरूपाची जागृती निर्माण केली, एक नॅशनल अवेअरनेस, हू आर म्हणजे हू एम आय, मी कोण आहे, माझी ही अवस्था काय आहे, ब्रिटिश शासन काय आहे, ब्रिटिश शासनाचं खरं स्वरूप काय आहे, ब्रिटिशांची ध्येय धोरण नीती काय आहे, याची चिरफाड केली गेली। म्हणजे मीडिया काय प्रकार असतो तर शासनाला एका अर्थानं नाक्याने आणतो। त्याचं उदाहरण म्हणजे ब्रिटिश कालखंडातली वृत्तपत्र आहेत। ही वृत्तपत्र ज्या राष्ट्रीय पुरुषांनी काढली, ज्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून, ज्यांनी राष्ट्रीय साहित्याच्या माध्यमातून लेखन केलं, त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। तसं आज मीडियाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे। हा भाग वेगळा, ज्यावर एक वेगळं असं एक मी काही करण्याची किंवा मी काही सांगण्याची आवश्यकता नाही। रवीश कुमार तुम्ही ऐकला तर तुमच्या सगळं लक्षात येईल। मीडिया कशी एखाद्या शासनाची कशी बाजू घेतं त्याचं प्रत्यंतर आज येत आहे। तसं अनेक शासनांच्या कालखंडात देखील होत आलेला आहे। असो, तर ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिश शासनाच्या विरोधामध्ये, ब्रिटिश ध्येय धोरणांच्या विरोधामध्ये जी वृत्तपत्र निघाली, त्या वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्यानं
या ठिकाणी काही वृत्तपत्रांचा मी उल्लेख करतो आणि या वृत्तपत्रांनी राष्ट्रीय जागृतीमध्ये कसं योगदान दिलं याचं विश्लेषण करतो. त्यामध्ये इंडियन मिरर नावाचं कलकत्त्याचं सुरेंद्रनाथ सेनांचं वृत्तपत्र महत्त्वाचं आहे. रानड्यांचं मुंबईवरून निघणारं इंदू प्रकाश नावाचं वृत्तपत्र आहे 1862 मधलं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं एक वृत्तपत्र आहे जे आजही चालू आहे, द हिंदू नावाचं वीर राघवाचार्यांचं वृत्तपत्र आहे, जे मद्रासवरून निघायचं चालायचं. हे वीर राघवाचार्य म्हणजे 1920च्या नागपूरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. वीर राघवाचार्यांचं द हिंदू हे वृत्तपत्र एवढं दर्जेदार होतं की त्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये W.S. ब्लंट यानं एक कोट केलेला आहे, एक विधान केलेलं आहे की इंग्लंडमधून निघणाऱ्या कोणत्याही वृत्तपत्रापेक्षा दर्जेदार आणि श्रेष्ठ अशा स्वरूपाचं वृत्तपत्र द हिंदू हे वृत्तपत्र आहे. यावरूनच त्या वृत्तपत्राचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचा दर्जा लक्षात येतो. त्याच्यानंतरचं वृत्तपत्र आहे ट्रिब्यून नावाचं वृत्तपत्र, जे सरदार दयाल सिंगांनी सुरू केलेलं होतं 1881 मध्ये पंजाबमध्ये. या वृत्तपत्राने सुरुवातीच्या कालखंडामध्ये एक राजकीय जागृती निर्माण केली, असंतोष निर्माण केला आणि एक मोठं प्रभावी असंतोष निर्मितीचं एक मोठं प्रभावी साधन म्हणून या वृत्तपत्रांचा उल्लेख केला जातो. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये किंवा त्या दरम्यानच्याच कालखंडामध्ये अनेक वृत्तपत्र भारतामध्ये निघाली. राजाराम मोहन राय यांचं एक संवाद कौमुदी वृत्तपत्र आहे. त्यानंतर देवेंद्रनाथांचं तत्वबोधिनी पत्रिका आहे. अरविंद घोषांचं वंदे मातरम हे वृत्तपत्र आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जींचं बंगाली वर्तमानपत्र, लोकमान्य टिळकांची आपणा सर्वांना माहीतच आहे, मराठा आणि केसरी नावाचं वृत्तपत्र. मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीमधून निघत असे आणि केसरी हे मराठीतून निघत असे, हे या ठिकाणी ध्यानात ठेवण्याजोगी बाब आहे. याच वर्तमानपत्रांमधून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या अनुषंगानं भारतभर लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून, त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण केला गेला होता. एक राजकीय पॉलिटिकल अवेअरनेस, राजकीय जागृती निर्माण करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं होतं. त्यानंतर लालाजींचं एक वृत्तपत्र आहे. हे ज्याला आपण लालबाल पाल असं म्हणतो, त्या तिघांचीही वृत्तपत्र फार मोठ्या प्रमाणावर राजकीय जागृतीमध्ये योगदान देणारे वृत्तपत्र होती. लालाजींचं पंजाबी आणि द पीपल हे लाला लजपत रायांचं वर्तमानपत्र. त्यानंतरच्या कालखंडामध्ये गांधींच्या नेतृत्वाखाली गांधींनी काढलेली काही वृत्तपत्र होती. त्यामध्ये हरिजन आहे, यंग इंडिया आहे, हे वृत्तपत्र आहेत. अशा प्रकारच्या या सगळ्या वर्तमानपत्रांनी काय काम केलं आणि कशामुळं राष्ट्रवादाचा उदय झाला, तर ते म्हणजे त्यांनी पहिली गोष्ट तर सरकारच्या दुष्कृत्यांवर टीका केली, सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका केली. त्यानंतर सरकारच्या विरुद्ध लोकमत जागृत केलं आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना थोडं बहुत लिहिता वाचता येतं, त्या थोडं बहुत लिहिता वाचता येणाऱ्या लोकांपर्यंत एक पॉलिटिकल अवेअरनेस, एक राजकीय जागृती निर्माण केली, एक विचार प्रवृत्त करण्याचं काम. आपण तुम्हाला माहीत नसेल कदाचित 70च्या दशकापर्यंत ग्रामीण भागापर्यंत वर्तमानपत्र पोहोचलेली नव्हती. गावामध्ये एक वर्तमानपत्र यायचं आणि अख्खं गाव ज्याला वाचता येतं असे माणसंही कमी आणि वृत्तपत्रांची संख्याही कमी. एक वर्तमानपत्र आणि त्या वर्तमानपत्रांमधून कुठे काय चाललंय, वर्तमानपत्र आणि रेडिओ ही दोनच माध्यमं होती, ज्यामुळं इथे सुद्धा खेड्यातल्या बऱ्याच माणसांना हे माहीत नव्हतं की आपण कोण्या देशाचे रहिवासी आहोत. त्यांनाही हे कळालं आणि एक पॉलिटिकल अवेअरनेस म्हणजे एक जागृती निर्माण करण्याचं काम जसं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देखील झालेलं आहे. शासनाच्या ध्येय धोरणांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविणे, त्यावर टीका करणं लोकशाहीचा आधारस्तंभ मानला जातो. आजची वृत्तपत्रांची आणि मीडियाच्याबद्दल आता तुम्हाला सांगितलं, त्यावर काही बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. तर ब्रिटिश कालखंडामध्ये या सगळ्या वर्तमानपत्रांनी अशा पद्धतीचं एक नवनिर्मितीचं काम केलं, एक नवनिर्मितीचा विचार पसरविण्याचं काम केलं. त्यामध्ये रानड्यांचा, टिळकांचा, बॅनर्जींचा, लालाजींचा, गांधीजींचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, या सर्व महापुरुषांचं आणि त्यांच्या वर्तमानपत्रांचं योगदान महत्त्वाचं आहे. आणि आपली जी गाऱ्हाणं आहे ते देखील सरकार दरबारपर्यंत पोहोचविण्याचं काम या वर्तमानपत्रांमधून झालं.
एक असंतोषाची निर्मिती झाली. म्हणजे एका अर्थानं थोडक्यात सांगायचं झालं, इथे वैचारिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वरूपाची जागृती या वर्तमानपत्रांनी केली. अशा प्रकारचे हे वर्तमानपत्रे एक मोलाचं साधन आहे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाच्या कारणांमध्ये. प्रेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर त्याच्याशीच रिलेटेड, प्रेसशीच रिलेटेड म्हणजे मुद्रणाशी रिलेटेड असलेलं ते नॅशनल लिटरेचर जे आहे, नॅशनल इन द सेन्स भारतीयत्व असलेलं, म्हणजे अस्मिता या देशाशी निगडीत असणं, त्या देशाच्या भल्याचा विचार करणारे विचार ग्रंथांच्या माध्यमामधून ज्या राष्ट्रपुरुषांनी मांडले, त्यांनी एक रान पेटवलं आणि या सगळ्या विचाराच्या मागे भारतीय विचार आणि पाश्चात्य विचार आणि तिसरा जो एक भाग होता तो म्हणजे पाश्चात्य आणि भारतीय यांचं मिश्रण असलेला विचार, म्हणजे शुद्ध स्वरूपाचा भारतीय विचार, पाश्चात्य विचार आणि भारतीय आणि पाश्चात्य विचार असे संमिश्र स्वरूपाचं एक तिसरा घटक होता. अशा या सगळ्या राष्ट्रीय साहित्यानं इथे मोठ्या प्रमाणावर जागृती घडून आणली. त्यामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या लिपींमध्ये हे साहित्य आकारास आलं, ज्यामध्ये आपण प्रामुख्यानं बंगाली भाषेत लिहिलेल्या बंकिमचंद्र चटर्जींच्या ग्रंथाचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून केला जातो. त्यांची आनंदमठ नावाची जी कादंबरी आहे, जी 1882 मध्ये प्रकाशित झाली, याच आनंदमठ कादंबरीमधलं ते वंदे मातरम गीत आहे. तसं पाहिलं तर वंदे मातरम हे त्यापूर्वीच बंगदर्शन मध्ये प्रकाशित झालेलं होतं. त्यानंतरचं बंगाली भाषेतली ग्रंथसंपदा आहे मधुसूदन दत्तांची, मायकेल मधुसूदन दत्त, त्यानंतर दीनबंधू मित्र, त्यानंतर नवीनचंद्र सेन आणि सर्व परिचित असलेले रवींद्रनाथ टागोर, या सर्वांचं बंगाली भाषेतलं साहित्य राष्ट्रवादाच्या उदयासाठी अत्यंत मोलाचं योगदान देणारं साहित्य म्हणून जातं. त्यानंतर हिंदी भाषेतलंही साहित्य आहे, विशेषतः भारतेंदू हरिश्चंद्र यांचं साहित्य. तामिळ भाषेमध्ये आहे सुब्रमण्य भारती यांचे ग्रंथ, आणि मराठीतील ग्रंथांमध्ये सावरकरांचं मॅजिनीचं चरित्र, त्यानंतर लोकहितवादींची ग्रंथरचना, विष्णूशास्त्री चिपळूणकरांची ग्रंथरचना, शिवराम महादेव परांजपेंची ग्रंथरचना. या शिवराम महादेव परांजपेंच्या काळ नावाचं वर्तमानपत्राचा उल्लेख आवर्जून केला जातो. शिम परांजपे किंवा शिवराम महादेव परांजपे त्यांचा काळ नावाचं वर्तमानपत्र आणि शिमंचं इतर लेखन, हे अशा पद्धतीचं हे सगळं राष्ट्रीय साहित्य हे देखील राष्ट्रवादाच्या उदयाचं महत्त्वाचं कारण आहे. एक राजकीय जागृती निर्माण करण्याचं काम या वर्तमानपत्रांनी केलं, सामान्यांपर्यंत जाऊ शकलं. वर्तमानपत्र असोत, पुस्तकं असोत, ग्रंथ असोत, यांनी इथे एक पॉलिटिकल अवेअरनेस तयार केली आणि नॅशनलिझमच्या उदयामध्ये प्रेस अँड नॅशनल लिटरेचर या अर्थानं महत्त्वाचं एक साधन आहे. त्याच्यानंतर वळणार आहोत प्राचीन भारतीय इतिहासाची प्रेरणा, वैभवशाली इतिहासाची प्रेरणा. मुळामध्ये भारतात ज्या देशावर राज्य करायचं आहे त्या देशाचा इतिहास जाणून घेणं सत्ताधारी वर्गाला अगत्याचं वाटलं, हे एक कारण. आणि दुसरं भारताच्या इतिहासाबद्दलची उत्सुकता. आणि तिसरं कारण ते म्हणजे मुळातच हे पंडित मंडळी, विद्वान मंडळी, अशा 3 कारणांमुळे भारताचा इतिहास शोधण्याचं कार्य ब्रिटिशांकडून झालं प्रामुख्यानं. त्यामध्ये इतर युरोपीय विद्वानांची देखील मदत घेतली गेली. मग ज्यामध्ये काही जर्मन आहेत, काही युरोपीय इतर व्यक्ती आहेत, ज्यांच्या ज्ञानाचा वापर करून भारताचा इतिहास धुंडाळला गेला. धुंडाळणं हा शब्द मुद्दा म्हणून वापरतो आहे या ठिकाणी, कारण जरा रिसर्च किंवा शोधणं, पुनर्शोधन किंवा त्याचा अर्थ लावणं, रिरायटिंग, यासाठी इतिहासाचं शोधन केलं गेलं
मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खननं झाली. त्या उत्खननामधून इतिहास धुंडाळला गेला. वेगवेगळ्या ग्रंथांचा नव्यानं अर्थ लावला गेला. ग्रंथांचं वाचन झालं. मग वेगवेगळ्या लिपींमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेल्या ग्रंथ हे सार्वजनिक होऊ शकले. त्याची भाषांतरं झाली. असं हे इतिहासाचं शोधन भारतीयांना विशेषतः, म्हणजे ब्रिटिशांनी कोणत्याही कारणाने भारताचा इतिहास शोधला असेल, पण त्याचा फायदा भारतीयांना असा झाला की आम्हाला आमचा गतकाळ हा किती वैभवशाली होता हे कळालं. म्हणजे इथं एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना झाली. त्या एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या स्थापनेमधून इथे मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू झालं. आता ही 1784 मध्ये स्थापन झालेली विल्यम जोन्सनं स्थापन केलेली एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना, ज्यानंतर मग पुढे 1862 मध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट स्थापन झालं ब्रिटिशांच्या पुढाकारानं, पुराणवस्तू संशोधन संस्था. आणि त्याच्यानंतर पुढील कालखंडामध्ये, विशेषतः कर्जनच्या कालखंडामध्ये, आपण कर्जनला बंगालची फाळणी करणारा या अर्थानं आपण भारतीयाच्या म्हणजे साम्राज्यवादी म्हणून उल्लेखतो. पण त्याच्या कालखंडामध्ये फार मोठं काम झालेलं होतं. 1904 मध्ये लॉर्ड कर्जननं इथे एक आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या नावाचं स्वतंत्र म्हणजे पुराणवस्तू संशोधन खातंच निर्माण केलं. शासनाचं संशोधन खातं असणं आणि ते ब्रिटिश शासनाचं संशोधन खातं, पुराणवस्तू संशोधन खातं असणं ही बाब अत्यंत भारतीयांच्या हिताची ठरली. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी उत्खननं झाली. यातलं सर्व सुप्रसिद्ध असलेलं उत्खनन म्हणजे सिंधू संस्कृतीचं उत्खनन. तसं त्या अगोदर सुरू झालेलं होतं. आपण फर्स्ट इयरला त्याचा उल्लेख केलेला आहे की 1921 मध्ये हडप्पाचा शोध लागला आणि 1922 मध्ये मोहनजोदडोचा शोध लागला. त्याच्यानंतर मार्शल साहेबांनी 1924 मध्ये इलेस्ट्रेड लंडन न्यूज या वर्तमानपत्रामध्ये, जे इंग्लंडमधून निघत होतं, त्या वर्तमानपत्रामध्ये सिंधू संस्कृतीच्या शोधाची माहिती दिली आणि संबंध जगाला कळालं की भारताचा इतिहास किती मागे जातो. म्हणजे आम्ही प्राचीन भारतीय संस्कृत्यांचा वारसा असलेल्या देशांच्या यादीमध्ये जाऊन बसलो आणि आमची मान उंचावली. म्हणजे असं म्हणतात की आपल्याकडे सांगण्यासारखं काहीतरी असावं. मी यासाठी नेहमी म्हणत असतो की इतिहास कधी साथ नाही छोडता, आणि त्यालाच एक दुसरे जोडून वाक्य आपसुकच येतं, ते म्हणजे इतिहास कभी पीछा भी नहीं छोड़ता. इसलिए बुरा काम मत करो क्योंकि वो अपने इतिहास में जमा हो जाता. चाहे लोगों के पास कोई प्रूफ रहे ना रहे, खुद का प्रूफ तो आपके खुद के पास रहता है कि मैंने ये काम गलत किया है. उसे कहते हैं इतिहास कभी पीछा नहीं छोड़ता. और इतिहास साथ देता है इसलिए कि वो बुरे वक्त में, म्हणजे आपल्या अत्यंत पडझडीच्या काळामध्ये आठवून पाहायचं की मी माझ्या जीवनामध्ये काय असं कर्तबगारी दाखवलेली आहे जी तुम्हाला पुढे प्रेरणा देत राहते. आणि इथं नेमकं हेच झालेलं आहे. प्राचीन भारताचा इतिहास ब्रिटिशांनी धुंडाळला तो त्यांच्या हितासाठी, त्यांच्या औत्सुक्यापोटी, त्यांच्या गरजेपोटी असेल, त्यांच्या उत्सुकतेपोटी असेल, किंवा त्यांची ज्ञान लालसेपोटी असेल. पण त्याचा फायदा आम्हाला झाला. अप्रत्यक्षपणे भारतीयांची मान उंचावली. आम्ही पराजित आहोत, आम्ही जिंकले गेलेले आहोत. आम्हाला आमचं बुद्ध कळाला, अशोक कळाला, इतिहासातल्या आमच्या वैभवशाली त्या सगळ्या घटना कळाल्या. त्यासोबतच आम्ही कुठे हारलो, कशामुळे हरलो हेही कळालं. म्हणजे आम्हाला स्ट्रॉंग पॉईंट आणि आम्हाला वीक पॉईंट हे दोन्हीही या
शोधल्या गेलेल्या इतिहासामुळे कळाले आणि त्यामधल्या आणि जे आमचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते आमची मान उंचावणारे ठरले. प्राचीन भारतीय इतिहासाची ही अशी वैभवशाली प्रेरणा भारतीयांचा जो एक जे दबले गेलेले होते, जे डॉमिनेट केले गेलेले होते, ते थोडंसं या ठिकाणी कमी झालं आणि आम्ही ताठमानेनं ब्रिटिशांपुढे उभं राहू शकलो. या अर्थानं ब्रिटिशांपुढे ताठमानेनं उभं राहणं म्हणजे स्वत्व, अस्मिता जागृत होणं हे राष्ट्रवादाच्या उदयाला एक महत्त्वाचं असं कारण ठरलं. त्याच्यानंतरचं कारण आहे लॉर्ड लिटन आणि लॉर्ड कर्झनची कारकीर्द. तर भारतात आलेल्या जवळजवळ सर्वच, मग ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडात आले असलेले गव्हर्नर जनरल असोत का ब्रिटिश पार्लमेंटच्या वर्चस्वाच्या कालखंडात येऊन गेलेले गव्हर्नर जनरल अँड व्हाईसराय असोत, हे प्रामुख्यानं साम्राज्यवादी विचारसरणीचे होते. त्यातल्या त्यात काही थोडेसे टोकाचे साम्राज्यवादी विचारसरणीचे होते. त्यामध्ये लिटन आणि कर्झनचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो आणि हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धातले हे आहेत आणि एक 20व्या शतकाच्या अगदी पहाटचा व्हाईसराय आहे. पहाटचा इन द सेन्स 1905च्या दरम्यानचा कर्झन म्हणून पहाटचा असं म्हणतो आम्ही. हा जो लॉर्ड लिटन आहे हा 1876 ते 80 या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारताचा व्हाईसराय म्हणून आलेला होता. याच्या कारकिर्दीमध्ये काही घटना ज्या आहेत त्या घटनांचा या ठिकाणी उजळता उल्लेख करतो आणि त्यामुळे भारतीयांचा ब्रिटिश शासनाच्या प्रति, ब्रिटिश गव्हर्नर जनरल, ब्रिटिश अधिकारी आणि एकूण ब्रिटिश व्यवस्थेच्या प्रति भारतीयांच्या मनामध्ये कसा राग निर्माण झाला आणि त्याची परिणती, त्याचा परिणाम भारतीय राष्ट्रवादाच्या उदयामध्ये झाला. तर त्या घटना अशा आहेत. त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाची घडलेली घटना म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. व्हर्नॅक्युलर म्हणजे देशी भाषिक, त्याचा अर्थ व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजे देशी भाषिक वृत्तपत्र कायदा 1878 मध्ये झालेला. त्याची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, 13 मार्च 1878. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा देशी भाषिक वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा कायदा म्हणून ओळखला जातो. लिटनच्या कारकिर्दीची अत्यंत महत्त्वाची घटना आहे ही. या कायद्यानं काय केलं, भारतीय वर्तमानपत्रांनी थोडं जास्तच स्वातंत्र्य उपभोगायला सुरुवात केलेली होती. सरकारवर थोडीशी आवश्यकतेपेक्षा जास्तच टीका टिप्पणी होऊ लागली होती. म्हणून भारतीय भाषांमध्ये निघणारी जी वर्तमानपत्रं आहेत त्यांनी वर्तमानपत्र निघायच्या अगोदर लेखी हमी द्यावी की सरकारच्या विरोधामध्ये आम्ही लिखाण करणार नाही. त्याच्यानंतर काही रक्कम सरकारकडे जमा करावी. जर सरकारच्या विरोधात लेखन आलं तर ती जी काही जमानत किंवा जी रक्कम त्या ठिकाणी ठेवलेली आहे, ज्याला जमानत म्हणण्यापेक्षा अनामत रक्कम जप्त होणार जर विरोधामध्ये लेखन केलं. आणि सरकारनं आपण विरोधामध्ये लेखन केलेलं आहे असं म्हणून जर अनामत रक्कम जप्त केली तर त्या विरोधामध्ये सरकारकडे दाद मागता येणार नाही. अशा स्वरूपाच्या जाचक अटी या व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टनं लादल्या. यामध्ये एक विशेष उल्लेख करण्यासारखा जो भाग आहे की 13 मार्च 1878 जेव्हा वृत्तपत्र कायदा झाला तो होता देशी भाषेतून निघणाऱ्या वृत्तपत्रांच्या बाबतीत. मग बंगालमधून एक बंगाली नावाचं शिशिर कुमार घोषांचं एक वर्तमानपत्र निघत होतं. शिशिर कुमार घोष यांचं बंगाली या नावाचं निघणारं वर्तमानपत्र 13 तारखेपर्यंत बंगालीतून निघत होतं ते, जे त्याच्या पुढच्या दिवशीपासून त्यांनी इंग्लिश व्हर्जनमध्ये काढायला सुरुवात केली. म्हणजे सरकारच्या या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी. तर याचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख मी या ठिकाणी करतो. तर ही अशी एक व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टची लिटनच्या कारकिर्दीत महत्त्वाची घटना आहे. त्याच्यानंतरची एक घटना आहे आर्म्स ॲक्ट जो 1878 मध्ये झाला. हा आर्म्स ॲक्ट म्हणजे विनापरवाना शस्त्र बाळगता येणार नाही आणि याच्यामध्ये अन्याय असा केला गेला की ब्रिटिश आणि अँग्लो इंडियन, अँग्लो इंडियनच्या बद्दल या ठिकाणी विस्तृत सांगत बसणार नाही. हू वेर अँग्लो इंडियन्स, ते अँग्लो इंडियन आणि ब्रिटिश यांना सोडून बाकी भारतीयांना विनापरवाना शस्त्र बाळगता येणार नाहीत अशा प्रकारचा कायदा लिटनच्या कारकिर्दीमध्ये झाला. ही एक घटना आहे किंवा ही एक बाब आहे. त्याच्यानंतर 1876 ते 78च्या दरम्यानचा 2 वर्षाचा भारताचा दुष्काळ, विशेषतः दक्षिण भारताचा दुष्काळ, याचा आकडेवारी उपलब्ध अशी आहे की 50 लाख लोक दक्षिण भारतामध्ये मृत्युमुखी पडले या दुष्काळाने. आजही स्थिती अशी आहे कोरोनाची की आपण हा आकडा पुढे इतिहासामध्ये नोंद होईल
ऐतिहासिक स्वरूपाचा, पण या ठिकाणी सरकार आहे त्यावेळेस भारताचा किंवा अशा या दुष्काळामध्ये पीडितांची दखल घेणारं सरकार नव्हतं. आणि हे लिटनच्या कारकिर्दीमध्ये घडलेली घटना आहे. त्याचा परिणाम असा झाला, भारतीयांचा ब्रिटिशांच्या बद्दलचा जो भ्रमनिराश झाला, ब्रिटिश शासनाच्या बद्दल राग द्वेष निर्माण झाला. त्याच्यानंतरची घटना आहे 1877 जानेवारी 1877 मधला दिल्ली दरबार. हा दिल्ली दरबार लिटननं ब्रिटिशांप्रती जे एकनिष्ठ आहेत त्यांचा जो दरबार भरवलेला होता. आणि या दरबारामध्ये भारतीयांकडून इंग्लंडची राणी, त्यावेळची राणी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया राणी, भारतीयांकडून तो दरबार भरवून त्या भारतीयांच्याकडून त्या इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी हा किताब बहाल करायचा होता. इथं त्या दरबाराचं किंवा ते मोठा सोहळा म्हणू आपण त्याला, दरबार म्हणण्यापेक्षा त्या सोहळ्याचं या ठिकाणी वर्णन नाही करायचं. तर या सोहळ्यावर खर्च किती झाला, इंग्लंडच्या इम्पेरियल गॅझेट मध्ये या दिल्ली दरबार किंवा दिल्लीच्या लिटनच्या कारकिर्दीतील सोहळ्यावर झालेला 1 कोटी पाऊंड रुपयाचा खर्च झाल्याचा उल्लेख आहे. ही एक घटना आहे. त्याच्यानंतर दुसरी घटना आहे ते म्हणजे दुसरं अफगाण युद्ध, अँग्लो अफगाण वार, सेकंड अँग्लो अफगाण वार 1877 ते 82 या दरम्यानच्या कालखंडात झालं. या सेकंड अँग्लो अफगाण वारमध्ये खरं तर ते अनावश्यक स्वरूपाचं युद्ध होतं. ते ब्रिटिशांच्या हिताचं होतं, ब्रिटिश साम्राज्य संरक्षणासाठीचं होतं. या ठिकाणी फारसा वेळ नसल्यामुळे मी त्याला थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की अफगाणिस्तान, त्याच्यानंतर रशिया, अफगाणिस्तान या ठिकाणी रशियाचं वर्चस्व अफगाणिस्तानवर होऊ नये आणि रशियाचं वर्चस्व जर अफगाणिस्तानवर झालं तर भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, जो भारत ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. त्यामुळं या ठिकाणी ब्रिटिशांनी भारतीय तिजोरीतला पैसा वापरला आणि हे अफगाण युद्ध लढलं. हे दुसरं अफगाण युद्ध जे भारतीय तिजोरीवर बोजा टाकणारं युद्ध, ही एक घटना आहे लिटनची की भारतीयाच्या तिजोरीवर बोजा टाकणारी घटना होती. त्याच्यानंतरची घटना आहे याच्याच कारकिर्दीमध्ये ते म्हणजे सुती कापड आणि इतर 29 वस्तूंवरची आयात रद्द करण्यात आली. आणि त्याचा परिणाम असा झाला की लँकेशायरची कारखाने, लँकेशायर इंग्लंडमधलं शहर जे कापड उद्योगासाठी फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होतं, लँकेशायरचे कारखाने हे श्रीमंत बनले. अशा ह्या लिटनच्या कारकिर्दीतल्या घटना भारतीय राष्ट्रवादाच्या उदयासाठी कारणीभूत ठरतात. लिटन कारणीभूत ठरतो. आणि त्याच्यानंतर कर्झनची कारकीर्द आणि कर्झनच्या कारकिर्दीत महत्त्वाची घटना म्हणजे बंगालची फाळणी. बंगालच्या फाळणीचा हेतू हा शुद्ध राजकीय स्वरूपाचा होता. तो राज्यकारभाराच्या सोयीसाठी म्हणून आम्ही बंगालची फाळणी करतो आहोत असं जरी ब्रिटिशांनी डिक्लेअर केलं असलं तरी त्यामध्ये राज्यकारभाराच्या सोयीसाठी म्हणून बंगालची फाळणी केलेली नव्हती. मूळ हेतू हा हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याचा होता. ते बंगालच्या फाळणीचं पातक किंवा ते दुष्कृत्य कर्झननं केलं. असे हे दोन गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय राष्ट्रवादाच्या उदयाला कारणीभूत ठरलेले किंवा त्या दरम्यानच्या कालखंडात यांची नीती धोरणं ही कारणीभूत ठरली असं म्हणलं जातं. त्याच्यानंतरचं कारण आहे इल्बर्ट विधेयक. हा जो PC इल्बर्ट आहे हा व्यक्ती लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीमध्ये त्याचा स्वीय होता. लॉर्ड रिपन आपण लॉर्ड लिटन हा साम्राज्यवादी होता आणि लॉर्ड रिपन हा भारतीयांच्या हिताची ध्येय धोरण राबविणारा व्हाईसराय होता. जसं आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीमध्ये आपण बेंटिंगचा उल्लेख करतो, ज्यानं सतीची चाल बंद केली, तसं या कारकिर्दीमध्ये व्हाईसरायच्या यादीमध्ये लॉर्ड रिपन यानं भारतीयांच्या हिताचे अनेक कायदे केले आहेत. तो स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक ज्याचा उल्लेख केला जातो, जनक म्हणून उल्लेख केला जातो, तो लॉर्ड रिपन. हा लॉर्ड रिपन यानं भारतीयांच्या हितासाठी एक कल्पना आली
आणि त्यानं ती कल्पना कागदावर उतरून त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला होता. काय प्रकार होता तो इल्बर्ट बिल काय आहे? हे जे विधेयक आहे, विधेयक म्हणजे ज्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही, तो कायद्याचा कच्चा मसुदा. हा पीसी इल्बर्ट हा रिपनच्या काउन्सिलचा सदस्य होता आणि या पीसी इल्बर्टला लॉर्ड रिपननं एक मसुदा तयार करून, जो रिपननं सुचविलेला आहे तो मसुदा तयार करून इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये दाखल करण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि लॉर्ड इल्बर्टनं पीसी इल्बर्टनं हा लॉर्ड रिपनचा मसुदा तो इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये दाखल केला. काय होता हा मसुदा? हा मसुदा असा होता की जर त्याचं कायद्यात रूपांतर झालं, एका वाक्यात सांगायचं झालं तर, जर इल्बर्टनं दाखल केलेल्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर भारतीय न्यायाधीशांना ब्रिटिशांचं न्यायदान करण्याचा अधिकार मिळणार होता. अर्थात इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जरी ते विधेयक पास झालं नसलं तरी या विधेयकाच्या विरोधामध्ये इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका झाली. आणि ती टीका अशी झाली की भारतीयांना ब्रिटिशांचं न्यायदान करण्याचा अधिकार आहे का? तर तो नाही, यावरून टीका झाली आणि त्यामुळे हे विधेयक पारित होऊ शकलं नाही. मुद्दा इल्बर्टनं तिथं विधेयक मांडलं आणि ते पारित झालं नाही हा नाहीये, तर ब्रिटिशांचा भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? भारतीय ब्रिटिशांचं न्यायदान करण्याच्या लायकीचे नाहीत हे जेव्हा भारतीयांना कळालं, म्हणजे रिपननं काही भारतीयांना विचारलं नव्हतं की मी तुमच्यासाठी अशा प्रकारचं एक विधेयक त्या ठिकाणी सादर करतो आहे. तो मुळातच उदारमतवादी विचाराचा होता आणि तो त्याचं असं मानणं होतं की भारतीय देखील न्यायदान करू शकतात आणि तसे रानडे आपले न्यायमूर्तीच होते. पण ज्यावेळेस म्हणजे प्रॉब्लेम असा होता की जर एखादा ब्रिटिश व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर खटला दाखल केला असेल आणि त्याचा खटल्याचा न्यायनिवाडा हा भारतीय जर जज असेल तर तो करू शकत नसेल, तर तो ब्रिटिश जजच्या पुढेच तो न्यायनिवाडा करावा लागला. असो, तर रिपननं हे अशा प्रकारचं विधेयक मांडलं आणि त्यावर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि भारतीयांच्या लक्षात आलं, सुशिक्षित मध्यम वर्गाच्या लक्षात आलं की ब्रिटिशांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत. म्हणजे लोकशाहीचं संरक्षण करणारं राष्ट्र, मानवतावादी विचाराचं राष्ट्र, समानता तत्वाला, इक्वॅलिटीला मानणारं राष्ट्र, अशा प्रकारची जी ख्याती इंग्लंडची होती म्हणजे ती योग्य नाही. आणि ब्रिटिश हे साम्राज्यवादी प्रवृत्तीचे आहेत, भारतीयांना हीन लेखनारे आहेत, कमी लेखणारे आहेत आणि विद्वत्तेच्या पातळीमध्ये ब्रिटिश हे भारतीयांना कमी लेखतात. हे जेव्हा भारतीयांच्या लक्षात आलं तर ब्रिटिश शासनाच्या बद्दल भारतीयांच्या मनामध्ये हा एक अशा प्रकारची चीड निर्माण झाली आणि हा सुशिक्षित वर्ग ब्रिटिशांच्या विरोधात झाला. अशा पद्धतीने राष्ट्रवादाच्या उदयाला हे इल्बर्ट बिल देखील कारणीभूत ठरतो. त्याच्यानंतर ब्रिटिशांचा वांशिक श्रेष्ठत्व. ब्रिटिशांचा एक लाडका सिद्धांत होता की आमचा वंश हा श्रेष्ठ वंश आहे. रेस ज्याला म्हणतात, आर्यशी रेस, वंश. तर वांशिक श्रेष्ठत्वाची जी भूमिका आहे ती अनेक ठिकाणी दिसून आली. मग ते आपण शाळेच्या पुस्तकांपासून पाहत आलेले आहोत की डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड असं हॉटेलच्या पुढे लिहिलेलं असायचं. गांधीजींनाही त्याचे चटके बसलेले होते. आणि एकूणच भारतीयांना आणि आर्मीमध्ये देखील तशाच पद्धतीचं होतं की भारतीय आहेत, कमी वंशाचे आहेत, यांना बढती नको वगैरे वगैरे. तर हे नुसताची वागणूकच नव्हती, तर या दरम्यानच्या कालखंडामध्ये अनेक ग्रंथ लिहिले गेले जे भारतीयांनी वाचले. ब्रिटिशांनी लिहिलेले ग्रंथ जेव्हा भारतीयांनी वाचले तर त्यांच्या लक्षात आलं भारतीयांच्या की भारतीयांचं किती हीन स्वरूपाचं वर्णन केलं जातं. त्यातले काही ग्रंथ उपलब्ध आहेत की जनतेने ते कळालं ज्यावेळेस तेव्हा लक्षात आलं की भारतीयांकडे पाहण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोन हा अत्यंत हीन स्वरूपाचा आहे. त्याच्यामध्ये हेनरी कॉटनचा एक ग्रंथ आहे. हेनरी कॉटनचा द इंडियन अँड होम मेमरीज नावाचा ग्रंथ
त्यानंतर गॅरेटचा एक ग्रंथ आहे, द इंडियन कॉमेंट्री नावाचा ग्रंथ. W.S. ब्लंटनं एक ग्रंथ लिहिला आहे, इंडिया अंडर रिपन. W.S. ब्लंटचा इंडिया अंडर रिपन, गॅरेटचा द इंडियन कॉमेंट्री, त्यानंतर हेनरी कॉटनचा द इंडियन अँड होम मेमरीज. या ग्रंथांमध्ये जे प्रसंग चितारलेले आहेत, त्या सगळ्या प्रसंगांचं वर्णन या ठिकाणी मी करू इच्छित नाही. त्या प्रसंगांचं वर्णन भारतीयांना अत्यंत चीड आणणारं असं अशा स्वरूपाचं वर्णन आहे. म्हणजे त्यांचा वांशिक श्रेष्ठत्वाचा जो अहमगंड आहे ब्रिटिशांचा, तो या सगळ्या लेखनातून, त्यांच्या वागणुकीतून, भारतीयांना ज्या पद्धतीने ते हँडल करत होते, त्यांचा उल्लेख करत होते, त्यातून दिसून येतो. हा वांशिक श्रेष्ठत्वाचा जो मुद्दा आहे ब्रिटिशांचा, तो देखील राष्ट्रवादाच्या उदयाचं महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यानंतरचं कारण आहे राजकीय संस्था आणि संघटना. या दरम्यानच्या कालखंडामध्ये 1850च्या नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या राजकीय संस्था संघटना स्थापन झालेल्या होत्या. भारतीयांपर्यंत आता संघटित होऊन आपण काही आपल्या पदरी पाडून घेऊ शकतो ही भावना किंवा ही मेंटॅलिटी तयार झालेली होती. त्याचाच परिणाम म्हणून अलग अलग ठिकाणी ह्या संस्था संघटना स्थापन झाल्या. बंगालमध्ये काही स्थापन झाल्या, वेगवेगळ्या या प्रोव्हिन्सेसमध्ये ह्या संस्था संघटना स्थापन झालेल्या आहेत. मग याच्यामध्ये वंगभाषा प्रसारिका सभा आहे, त्याचा फक्त ओझोचा उल्लेख या ठिकाणी करतो. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी आहे, ब्रिटिश इंडियन असोसिएशन आहे, इंडियन असोसिएशन आहे, नॅशनल कॉन्फरन्स आहे. त्याच्यानंतर मुंबई इलाक्यामध्ये अनेक संस्था उभ्या टाकलेल्या होत्या. बॉम्बे असोसिएशन आहे, जगन्नाथ शंकर शेटांची बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये स्थापन झालेली, जे जगन्नाथ शंकर शेट मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे, पुणे सार्वजनिक सभा आहे. त्यानंतर मद्रास इलाक्यामध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन आहे, मद्रास महाजन सभा आहे. या सगळ्या संस्था संघटना ज्या आहेत त्या प्रादेशिक स्वरूपाच्या आहेत आणि स्थानिक प्रश्नांशी निगडीत त्यांचं कार्य आहे. त्याचे उद्देश सीमित आहेत, पण त्यांनी एका अर्थानं काय केलं, राष्ट्रवादाला कसा हातभार लावला, हे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांनी एक जागृती निर्माण केली. संघटित होण्याचा काय फायदा असतो हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे या मद्रास, मुंबई या सगळ्या अलग अलग इलाक्यांमध्ये, बंगाल मध्ये स्थापन झालेल्या ह्या काही पॉलिटिकल आहेत, काही नॉन पॉलिटिकल आहेत, काही व्यापारी स्वरूपाच्या आहेत, काही भाषांचा प्रचार करणाऱ्या संस्था संघटना आहेत. यांचा परिणाम हा झाला की संघटित होण्याचं जे एक महत्त्व असतं त्यामुळं या संस्था संघटनांमुळे निर्माण झालं. अशा या भारतीय राजकीय संस्था संघटना हेही राष्ट्रवादाच्या उदयाचं महत्त्वाचं कारण आहे. आणि याच राजकीय संस्था संघटनांमधून प्रकर्षानं देशव्यापी स्वरूपाची एखादी राजकीय संस्था संघटना असावी हा विचार बळावला आणि त्यातूनच भारतीय नॅशनल काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 1885ला झालेली स्थापना हे राष्ट्रवादाच्या उदयाचा आणि प्रसाराचं, इमर्जन्स अँड ग्रोथ एक्सपॅन्ड ऑफ नॅशनलिझम, यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेस अत्यंत महत्त्वाची अशी संघटना, हिचंही योगदान महत्त्वाचं आहे. आणि याच राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 1885 पासून ते 1947 पर्यंत हा भारतीय स्वातंत्र्य लढा लढल्या गेला. अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाचं असं हे असा हा भाग भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा या ठिकाणी आपण घेऊन थांबूयात. आणि याच्यानंतर पुढील व्हिडिओजमध्ये मी आपणापुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पुढचा भाग घेणार आहे, ज्याला आपण मवाळ युग म्हणू. नंतरच्या चॅप्टर्समध्ये आपण ते एक 1885 पासून ते 1905-07 पर्यंतचा कालखंड मवाळ युगाचा कालखंड, 1905-07 पासून ते 1920 पर्यंतचा जहाल युगाचा कालखंड, अशा दोन्ही चॅप्टरच्या माहिती आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी आज थांबूयात. थँक्यू.